मी ख्रिस्तासाठी कदाचित महान गोष्टी करू शकणार नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या प्रेमाने मी करण्याचा प्रयत्न करीन. शब्द आहेत बाळ येशूची संत तेरेसा हिचे. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. कॉन्व्हेंटमधील अवघं 9.5 वर्षाचं आयुष्य, पृथ्वी तलावरील अवघं 24 वर्षांचं आयुष्य, एवढ्या छोट्या काळामध्ये जगावरती मोठा प्रभाव पाडणारी संत तेरेसा, जिला बाळ येशूची संत तेरेसा, गुलाबाच्या फुला अशा प्रकारच्या नावाने संबोधलं जातं, तिची स्मृती ख्रिस्तसभा आज साजरी करत आहे. तिच्या ठायी बालसुलभ साधेपणा होता. प्रचंड अशी नम्रता होती. सातत्याने आत्मत्याग करण्याची तयारी होती. परमेश्वरावर अपार प्रेम होतं. तो आपल्याला सर्व काही पुरविल अशा प्रकारचा भरवसा होता. अशा प्रकारचं जीवन जगणारी बाळ येशूची संत तेरेसा हिने आपल्या डोळ्यांसमोर एक ध्येय ठेवलेलं होतं की छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या प्रेमाने करत राहायचं. प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करायचं, त्याच्यासाठी आत्मे जिंकत राहायचं, जेणेकरून त्याच्यावरती अधिक लोक प्रेम करू शकतील. आणि म्हणूनच तिने जणू काही असा वसा घेतला होता की आपल्या ख्रिस्त सभेतील धर्मगुरूंना आणि मिशनऱ्यांना आपल्या प्रार्थनेच्या आणि प्रायश्चित्ताच्या किंवा आत्मक्लेशाच्या बळावरती शक्ती पुरवायची. आणि हे कार्य केल्यामुळे बाळ येशूची संत तेरेसा हिला धर्मप्रसाराची सहाय्यिनी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. इतकंच नाही तर डॉक्टर ऑफ द चर्च म्हणजे धर्मपंडिता असा किताब 1997 साली पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी तिला बहाल केला. ही संपूर्ण घटना आज कशासाठी सांगायची? माणूस किती वर्षे जगला ते महत्त्वाचं नाही, तर माणूस कसा जगला ते महत्त्वाचं आहे. म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे एकूण 3 माणसं येतात. त्यापैकी पहिला माणूस येशूला सांगत आहे की प्रभूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. आणि येशूने त्याला काय सांगितलं? कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास जागा नाही. ह्याचा अर्थ काय? माझ्या मागे यायचं असेल तर विश्रांतीची अपेक्षा करायची नाही, तर परिश्रमाची, कष्टाची अपेक्षा करायची. कोल्ह्यांना बिळं कशाला आहेत? विश्रांतीसाठी. आकाशातल्या पाखरास घरटी कशासाठी आहेत? विसावा घेण्यासाठी. मनुष्याच्या पुत्राला डोके टेकाव्यास ठिकाण नाही. ह्याचा अर्थ काय? पीक फार आहे, कामकरी थोडे आहेत. म्हणून आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करून जास्तीत जास्त लोकांना परमेश्वराच्या राज्यात कसा आणता येईल त्यासाठी प्रभू ह्या पृथ्वी तलावरती अवतरलेला होता. त्यानंतर दुसरी व्यक्ती, त्या दुसऱ्या एकाने त्याला म्हटले, येशूने त्याला म्हटले की माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या. आपल्या वडिलांना पूर्ण हा अतिशय पवित्र कर्तव्याचा भाग आहे असे सर्व यहुदी पुरुष मानत असत. तोबीच्या पुस्तकात तशा प्रकारच्या घटना आपण कितीतरी वेळा वाचतो की मेलेल्यांना पूर्ण हे एक अत्यंत पवित्र कर्तव्य आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे बघा, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू द्या. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. इथे मेलेल्यांना हा शब्द 2 वेळा आलेला आहे. त्यापैकी पहिला शब्द जो आहे तो आध्यात्मिकदृष्ट्या मेलेले आणि दुसरा शब्द आहे ते शारीरिकदृष्ट्या मेलेले. जे आध्यात्मिकदृष्ट्या मृत पावलेले असतात ते नुसतं कर्मकांड करत राहतात. त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने उर्मी नसते. ती उर्मी कशामधून येऊ शकते? देवराज्याची घोषणा करण्यामधून. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे की देवराज्याची घोषणा कर. म्हणजे वडिलांना पूर्ण हे जे पवित्र कर्तव्य आहे त्याहीपेक्षा अधिक मोठं पवित्र कर्तव्य परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता घोषवायची. आणि मग तिसरी व्यक्ती पुढे येते आणि तो म्हणतो, प्रभूजी, मी आपल्या मागे येईन,
परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. आणि येशूने काय उत्तर दिलं? जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. ह्या संवादामध्ये काय दडलंय बघा, की हा माणूस पहिल्यांदा आपल्या घरातील माणसांचा निरोप घेऊ इच्छितो. म्हणजे जीवनामध्ये जी आसक्ती असते त्या आसक्तीकडे शेवटची नजर टाकायची. अशी नजर टाकणं फार धोकादायक असतं, कारण ती आसक्ती पुन्हा माणसाला ह्या संसारामध्ये गुंतून ठेवण्याची शक्यता असते. म्हणून येशू सांगत आहे की जर तुला बोलावणं असेल, जर तू नांगराला हात घातला असशील तर मागे बघायचं नाही, पुढेच बघत राहायचं आणि परमेश्वराच्या राज्याची सुवार्ता घोषवित राहायचं. बाळ येशूची संत तेरेसा, हिला अल्पावधीमध्ये मरण आलं. अवघ्या 24 वर्षामध्ये ती मरण पावली. ट्युबोक्लॉसिस किंवा TBचा आजार तिला जडला. परंतु त्या काळात तिने कसल्याही प्रकारे कुरकुर केली नाही. तर जे काही परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्याही परिस्थितीमध्ये परमेश्वराचा गौरव आपल्याला कसा करता येईल त्यासाठी ती प्रयत्नशील राहिली. आणि आपल्या दुःख सहनाद्वारे द स्टोरी ऑफ अ सोल नावाचं एक छोटंसं पुस्तक तिने जे लिहिलेलं आहे, ते पुस्तक आज कितीतरी पंडितांच्या अभ्यासाचा विषय बनलेला आहे. ती स्वतः कधी मिशनमध्ये गेली नाही, तरी देखील धर्मप्रसाराची सहाय्यिनी म्हणजे मिशनची आश्रयदाती म्हणून तिला गौरविण्यात आलेला आहे. म्हणून मनुष्य जिथे कुठे असतो, जे काही करतो त्याद्वारे परमेश्वराच्या प्रेमाची साक्ष त्याला कशी देता येईल त्यासाठी त्याने प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. प्रेम हे माझ्या पाचारण रूपी दाराला बसवलेली बिजागर आहे, अशा प्रकारचं वाक्य संत तेरेसा हिने उच्चारलेलं आहे. तशा प्रकारचं प्रेम आपल्या कर्तृत्वात, आपल्या वक्तृत्वात, आपल्या नेतृत्वात, आपल्या दातृत्वात दिसून यावं म्हणून परमेश्वराकडे कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.